श्री साईबाबांच्या संबंधित या गोष्टी बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल. श्री साईबाबा व शिर्डी संबंधित प्रमुख घटना. श्री साईबाबा वयाच्या 16व्या वर्षी शिर्डीत निंबतळी प्रथम प्रकट झाले व त्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी चांद पाटीलच्या वराडासोबत त्यांचे शिर्डीत कायमस्वरूपी पुनरागमन झाले. बाबांचे सुमारे 60 वर्ष प्रदीर्घ वास्तव्य हे शिर्डीचे भाग्यच. शिर्डीकरांच्या दृष्टीने हा त्यांचा भाग्यकाळच होता. सुमारे 1857 साली बाबांचे शिर्डीत पुनरागमन झाले व 1918 साली समाधीस्थ होईपर्यंत बाबा एकही दिवस अन्यत्र कोठेही मुक्कामास गेले नाहीत. 1857 ते 1918 या काळातील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे. तात्या पाटील बाबांच्या समवेत द्वारकामाई मशिदीत झोपण्यास सुरुवात इसवी सन 1898 साली. साईभक्त नानासाहेब चांदोरकरांच्या 4 वर्षाच्या मुलाने बापूने अजाणतेपणी बाबांच्या कपाळी गंध लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी म्हाळसापती फक्त बाबांच्या पायाला गंध लावित होते. इसवी सन 1900 नानासाहेब चांदोरकरांना साईबाबांनी भगवद्गीतेचा अध्याय 4 मधील श्लोक समजावून दिला. इसवी सन 1902 साली दासगणूंनी साईबाबांच्या आज्ञेप्रमाणे ब्रिटिश सरकारची पोलीस म्हणून चाकरी नोकरी राजीनामा देऊन सोडली. इसवी सन 1903 साली दासगणू विरचित संत कथामृत ग्रंथ प्रकाशित केला. इसवी सन 1904 रोजी राव बहादूर साठे यांचे साई दर्शनार्थ शिर्डीस प्रथम आगमन झाले ते इसवी सन 1904 रोजी. अब्दुलचे नांदेडहून साई सेवेसाठी शिर्डीला आगमन इसवी सन 1889 साली. दासगणू म्हणजेच गणेश सहस्रबुद्धे यांचे चांदोरकरांबरोबर प्रथम शिर्डीस बाबांकडे आगमन इसवी सन 1894 साली. शिर्डी येथे साई भक्त गोपाळ गुंड यांच्या प्रयत्नांनी उरस प्रारंभ इसवी सन 1896 रोजी. साई कृपेने दामूअण्णांना पुत्रप्राप्ती नानासाहेब रासने यांचा जन्म म्हणजेच इसवी सन 1897 रोजी. धूपखेड्याच्या चांद पाटलांच्या वऱ्हाडासमवेत साईबाबांचे शिर्डीत पुनरागमन. आओ साई म्हणत म्हाळसापतीकडून स्वागत इसवी सन 1858 रोजी. पुण्याच्या रामानंद बिडकर महाराज साईबाबांच्या भेटीस शिर्डीत इसवी सन 1873 रोजी. पूज्य अक्कलकोट स्वामी समर्थांचे निर्वाण इसवी सन 1878 रोजी. येवल्याचे संत आनंदनाथ यांचे शिर्डीत आगमन प्रत्यक्ष हिरा म्हणून साईबाबांचे कौतुक केले ते इसवी सन 1885 रोजी. साईबाबांनी 3 दिवस ब्रह्मांडी प्राण चढवलेले वय वर्ष 48 म्हाळसापतीद्वारा पहारा केला तो इसवी सन 1886 रोजी. तरुण युवा साईचे 3 वर्ष शिर्डीत वास्तव्य. बाबांनी गुरुस्थानाशेजारी बाग फुलवली व संत गंगागिराकडून रत्न म्हणून कौतुक इसवी सन 1854 ते 1857 दरम्यान. बाबांचे शिर्डीतून प्रयाण म्हणजेच गुप्त ब्रिटिशांविरुद्ध भारतीय शिपायांचा उठाव होता त्याकालीन इसवी सन 1857. रामकृष्ण हरी.